बोला गडकरी साहेब. आनंद जोशी, तुला वाटत असेल तू बाजी मारलीस, पण मी तुला आयुष्यातून उठवल्याशिवाय राहणार नाही. आय प्रॉमिस. गडकरी साहेब, इतके वेळा तोंडावर पडला, अजून सुद्धा शहाणपण सुचत नाही ना. जरा स्वतःच्या वयाला शोभेल असं वागा. आता तुम्हाला स्वतःची सतत शोभा करून घ्यायची सवयच लागली असेल तर मी काय म्हणणार. तुझ्या या सगळ्या गमजा चालल्यात त्या अमृत डेअरीतल्या तुझ्या नोकरीमुळे. पण आनंद, हे पद जाईल ना, तेव्हा मग तुला इंडस्ट्रीत कोण उभं करतं तेच बघतो मी. माझं सोडावं सर, माझी काळजी नका करू. स्वतःबद्दल विचार करा. कसं आहे ना, माणूस जेव्हा दुसऱ्यांसाठी खड्डे खणतो ना, तेव्हा तो स्वतः त्याच्यात पडू शकतो हे विसर. आनंद, विनीशी ही लपवालपवी मी किती दिवस करू शकेन. एक ना एक दिवस मला तिला खरी गोष्ट सांगावीच लागेल. आणि मग विनीला हा आघात सहन होईल. त्यानंतर ती काय करेल. नाही नाही, कुठल्याही परिस्थितीत मला तिला गमवायची नाहीये. नको नको म्हणत मी लग्न केलं, पण आता मात्र मला ती आवडायला लागली. काय विचित्र तीड आहे. सोडवायचा तरी कसा. काय चाललंय? कुठली माहिती ट्रान्सफर केलीस? कसली सीडी? ते आशिष, आत्ता लक्षात येतंय सगळं. माझ्या बाबांवर सूड उगवता यावा म्हणून तुझ्या वडिलांनी तुझं लग्न करून दिलं ना माझ्याशी. पण माणूस एका कोण आहे आता? प्रत्येक नात्याचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. स्वतःच्या मुलीचाही उपयोग करून घेतलाय. हो ना? नाही. शिट.
हेट हिम. आणि आपण वा आपणही त्याच कारणासाठी लग्न केलं असेल. नाही आशिष. हो नाही तू नाही म्हण ना आता. पण माझा आता कुणावरही आणि कशावरही विश्वास राहिलेला नाहीये. आणि मला तुझी लाज वाटते, कळलं? आशिष खरंच डॅडींच्या बोलण्याला फसले रे मी. पण मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय. मी आता याच्या पुढे असं काही करणार नाही. प्लीज प्लीज आशिष समज. तुझ्या हातून गुन्हा घडलाय आणि ह्याचे परिणाम खूप खोलवर भोगावे लागणार आहेत तुला आणि तुझ्या त्या बापालाही. नाही ना आशिष. काय पळताय? कधी येऊन सांगतो जरा थांबा. आता पळा. अरे कुठं पळणार आता? आता तरी सांगा. हा किती दिवस झाले तुम्हाला शोधतो. कुठे होता तुम्ही? सांगा ना ते सिक्रेट मला काय ते. म्हणजे तुम्ही पण मोकळे मी पण मोकळा. सांगा ना. काय बोलण्याची पद्धत आहे का रे? चुकीची पद्धत आहे. मग तुम्ही सांगा कुठली पद्धत बरोबर आहे ती. सांगा ना. हात लावू नको मला तू. मग काय पाया पडतो तुमच्या आता. मला सांगा. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का माझ्या बोलायचं का नाही बोलायचं माझ्याशी? सांग ना. हे बाळा माझंच खाल्लं माझंच प्याला तू. हा इकडे बघ. हा माझ्याच पैशावर मजा मारली. आता माझ्याशी बोलायचं नाही तुला? मला ठाऊक नाही तू काय बोलतोय ते. हा? हे बघ बऱ्या बोलायला मला जाऊ दे नाही तर. हे काय करशील? नाही जाऊ दे. Don't you mess with me. बाळ रॉबिनहूड झालंय. उड्या मारत पडते. सापडशील काहीतरी सापडशील. आयुष्यात पहिल्यांदा माणूस ओळखण्यात चूक झाली माझ्याकडून. आनंदनी विश्वासघात केला माझा. पण याची फळं त्याला भोगावीच लागतील. तू नागाच्या शेपटीवर पाय दिलास. दंश तर तुला होणारच. आता मी वाट बघतोय ती फक्त योग्य वेळेची. तुझी गाठ अरुण गडकरीशी आहे, लक्षात ठेव. हॅलो सर, मी गौरी रणदिवे बोलतेय. कोण गौरी रणदिवे? सर मी पत्रकार आहे. त्या दिवशी आले होते ना तुमच्या पोलीस स्टेशनला.
आपण विजयबद्दल बोलत होतो, मुक्ता प्रभूबद्दल. हां हां, बोला काय काम? सर, मुक्ता प्रभूच्या केसमध्ये काही डेव्हलपमेंट झाली का? नाही अजून. कमाल आहे सर, इतके महिने झाले अजून तुम्हाला पुरावा किंवा साक्षीदार सापडला नाही. हे बघा मिस रणदिवे, एक तर सगळी माहिती तुम्हाला द्यायला आम्ही काही बांधील नाही होत, आणि काही काही केसेस असतात थोड्या ट्रिकी. गुन्हेगार सापडला की कळवू आम्ही प्रेसला. ठीक आहे सर, पण एक रिक्वेस्ट आहे. गेले कित्येक महिने मी ह्या केसचा पाठपुरावा करते, त्यामुळे जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर प्लीज मला आधी कळवा. ठीक आहे, मी लक्षात ठेवेन. ओके. काय कांताशेठ, काय लक्ष नाही? काय काय चाललंय काय मनात? काय सांगणार साहेब, हे उलट पुलट जे काय होतंय ना त्यानं डोकं फुटायची वेळ आली. आता हे शेअर मार्केट बघा दन खाली कोसळते. हा, आपण किती पैसे गुंतवलेत, नाही डोकं गरम नाही होणार? हा कांता, अरे आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात उलट सुलट की ज्याने आपण चक्रावून जातो. ऐक ऐक ऐक, आता उदाहरणार्थ आशिषने जेव्हा त्या गडकरीच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा मी खूप नर्वस झालो होतो, संपलो होतो. हे सगळं कारस्थान त्या गडकरीचंच आहे असं मी समजत होतो. ह्या आशिषला कळत कसं नाही म्हणून मी त्याच्यावर रागवलो सुद्धा. मग त्यात काय तुमचं चुकलं नाही साहेब. अहो, दुश्मनाची पोरगी सून म्हणून घरात घ्यायची, आपण खपवून नाही घेतला असता. कांता, अरे व्यक्ती स्वातंत्र्य ही कल्पना मान्य केल्यानंतर आयुष्यातले बरे वाईट हे परिणाम स्वीकारलेच पाहिजेत. म्हणून मी ठरवलं की प्रीती जेव्हापासून घरी आले ना तेव्हापासून मी तिला माझी मुलगी मानली. तुला सांगतो, प्रीती घरात आल्यापासून ना घरातलं वातावरणच बदललंय. साहेब, एवढ्या चटकन विरघळून जाऊ नका. तुमच्यापेक्षा 4 चटके जास्त मी खाल्लेत. त्या अनुभवावरून सांगतोय. ती गडकरीची पोरगी आहे, नाटक करण्यात हुशार आहे, तरबेज आहे. नाही कांता, ती नाटक करत नाही. मी वकील आहे. माझ्या आयुष्यात खरे खोटे असे वागणारे अनेक येऊन गेले. आमची नजर तयार असते रे. नाही, प्रीती खूप सरळ आहे, सरळ मुलगी आहे. ती आशिषवर खूप प्रेम करते. तोही तिला समजावून घेतो. खरं म्हणजे मी हे आशिषच्या समोर एवढ्यात बोलणार नाहीये, पण खरं सांगतो, आमच्या आशिषला ना एवढीच चांगली बायको मिळाली नसते. आता प्रीतीमुळे आशिष सुधारतोय बघ ना. अभिनंदन साहेब. तरी पण नाही कांदा, तरी पण हा शब्द मनातून काढून टाकायचा. ओके. बाबांनी प्रीतीवर एवढा विश्वास टाकला, पण प्रीती मात्र गडकरीचीच मुलगी निघाली. कसं सांगू बाबांना? हॅलो प्रीती, अगं काय झालं? तू फ्लॉपी द्यायला येणार होतीस ना? हां? नाही. नाही काय, काम झालं म्हणालीस ना? हां? हे बघ, मी वाट बघतोय. तू आत्ताच्या आत्ता फ्लॉपी घेऊन ये माझ्याकडे. आजच्या आज वाट बघतोय मी. आले, 1 मिनिट. काय हे, किती उशीर? हो ग, आज थोडा उशीर झाला.
खूप वेळ वाट बघितली मी तुझी. वाट बघता बघता झोप लागली. किती काळजी वाटत होती तुझी मला. फोन सुद्धा लागत नव्हता तुझा. तुला सांगते, आज पार्टी इतकी मस्त झाली ना. एवढा उशीर झालाय तरी सुद्धा कोणाला घरी जावंसं वाटत नव्हतं. कसली पार्टी होती? जाहिरातींच्या जगातलं अत्यंत मानाचं असं अवॉर्ड आम्हाला मिळालं, त्याची ही पार्टी होती. आज संध्याकाळी ऑफिसमध्ये हा फोन आला ना, तेव्हापासूनच सगळे दंगा करत होते. मग सिद्धार्थ सरांनी पण अनाऊन्स केलं, नो मोर वर्क टुडे. मग काय, आज सगळ्यांनी आपण एकत्र जेवायचं म्हणल्यानंतर धमाल. काय हे, मला एखादा फोन करून बोलवून नाही का घ्यायचंस? तुमच्या पार्टीवर एक कलरफुल मस्त न्यूज छापली असती उद्याच्या पेपरमध्ये. खरंच ग, माझ्या लक्षातच आलं नाही हे. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. कुठल्या ॲडसाठी मिळाला अवॉर्ड? आम्ही शॅम्पेनची एक जाहिरात बनवली होती ना, त्याला मिळालं. तुला एक गंमत सांगते, या जाहिरातीचे आम्ही शब्द जेव्हा तयार करत होतो ना, तेव्हा ते क्लायंटला पटतच नव्हते. पण सिद्धार्थ कामत इज इनक्रेडिबल. त्यांनी त्या क्लायंटला पटवून दिलं की आपली किंमत कमी असेल तरच माल खपतो असं नाही. आपलं टार्गेट काय आहे? हाय सोसायटी पीपल. मग ते लोक 4 पैसे जास्त खर्च करायला तयार असतात, पण त्यांना उंची आणि दर्जेदारच माल हवा असतो. आणि आज सिद्धार्थ सरांचे शब्द 100% खरे ठरले. शॅम्पेन महाग असून सुद्धा त्याची विक्री जोरदार सुरू आहे. क्लायंट तर खुश आहेच, शिवाय आज मिळालेलं हे प्रेस्टिजियस अवॉर्ड. खूप मजा आली असेल ना पार्टीला? काही विचारू नकोस. अगं, आज सगळ्यात उत्साहानं नाचणारी व्यक्ती कोण असेल सांग बरं? कोण? सिद्धार्थ कामत. कसले मस्त नाचणार अगं ते. पुरे पुरे, मला तुझ्या या स्टोरीचा एंड कळलाय. काय? मीरा वाटले सिद्धार्थ कामत सरांच्या प्रेमात पडले. काहीतरीच काय. ऍक्च्युली इट्स नॉट अ बॅड आयडिया.